नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी सविता। तर आज आपल्याकडे काय बेत आहे, तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे खांडवी। याला सुरईची वडी पण म्हणतात, कोण खांडवी जो तो आपल्या आपल्या भाषेमध्ये याला खांडवी सुरई असं म्हणत असतात। तर मी आज बनवणार आहे आणि ती कशी होणार आहे ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। तर चला मग आता बघूया आपली सुरईची वडी कशी होणार आहे, मी कशी बनवते ती। मी बनवणार आहे सुरईची वडी, त्याला खांडवी पण म्हणतात। तर त्याच्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे। मी एक वाटी भर ना बेसन पीठ घेतलं आहे आणि हीच वाटी अर्धा असं मी दही घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ, इथे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे आणि तेल। आता हे मिश्रण मी एकत्र करून घेते। हिरवी मिरची आणि लसूणच्या ठेच्याने एकदम त्याला चटपटीत टेस्ट येते। आणि ह्याच वाटीने त्याला 2 वाट्या पाणी टाकायचं आणि हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित फेटून घ्यायचं चांगलं। खूप सोपी पद्धत आहे आणि खायला पण ह्या वड्या खूप टेस्टी लागतात। आपण असं नाश्त्याला वगैरे बनवू शकतो। हे मिश्रण मी असं छान असं फेटून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव केला आहे। याच्यामध्ये ना हळद टाकायची मी विसरली होती, तर आता सुकी हळद वरतून टाकली की ती लवकर मिक्स होणार नाही, म्हणून मी हळदीमध्ये जरा पाणी टाकून याला मिक्स करून घेते। आणि असं थोडंसं याच्यामध्ये ना आपण तेल टाकून घ्यायचं आणि याला पुन्हा जरा असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता गॅसवरती ना एक साइडला मी कढई पण गरम करायला ठेवलेली आहे। आता कढई बघा आपली अशी छान तापलेली आहे, तर याच्यामध्ये पण आता आहे ना व्यवस्थित सगळं तेल टाकून घेते। असं सगळं कढईला तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण याच्यामध्ये ओतून द्यायचं। आणि याला व्यवस्थित छान असं डवळून चांगलं शिजवून घ्यायचं 10 मिनिटं तरी व्यवस्थित। आता हे आटत आटत येणार, मग आटत आलं की याला आपण मंद आचेवरती झाकण ठेवून 10 मिनिटं छान शिजवून घेऊया। हे पीठ आपलं बघा छान अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि त्याला आहे ना आता छान शिजलेलं पण आहे ते। तरी पण याला 5 ते 10 मिनिटं ना व्यवस्थित एकदम मंद आचेवर ना असं वाफेत झाकून ठेवते, म्हणजे ते कसं आपल्या ताटाला त्या वड्या चिपकणार नाही, ते व्यवस्थित शिजलं की। हे आता आपलं मिश्रण बघा व्यवस्थित सगळं शिजून रेडी झालेलं आहे आणि व्यवस्थित ते छान शिजलेलं आहे। तर इथं मी ना आता असे 3-4 ताटं घेतलेले आहे आणि ह्या ताटांना ना असं व्यवस्थित तेल लावून घेतलं। तर आता आपण हे पीठ आहे ना ह्या ताटांवरती व्यवस्थित असं पसरून घ्यायचं। एकदम असं पातळ पातळ लेयर मध्ये याला मी पसरून घेते। आपल्या ताटावर जेवढं बसेल ना त्या पद्धतीने हे पीठ आपण टाकून घ्यायचं।
आता अशा प्रकारे मी सगळ्या ताटांना हे व्यवस्थित पातळ पातळ थर लावून असं लावून घेतलेलं आहे। तर आता याच्यावर मी खोबरं आणि कोथिंबीर टाकून याला आता आपण कापून घेऊया। आता याच्यावर ना असं ओलं खोबरं जे आहे ना, ते ओलं खोबरं असं व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आणि अशी कोथिंबीर टाकून घ्यायची। असं ओलं खोबरं आणि कोथिंबीर असं सेम सगळ्या ताटांवर मी टाकून घेणार आहे आणि त्या व्यवस्थित आता आपण कापून घ्यायच्या। असं सेम सगळं असं खोबरं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। तसंच आता ह्या पण ताटांवर सेम सगळं खोबरं टाकून कोथिंबीर टाकून घेते। ह्या आपल्या सुरईच्या वड्या ज्या आहेत ना, त्या नाश्त्यासाठी खूप मस्त लागतात। आणि ओल्या खोबऱ्याने कशी जरा टेस्ट पण छान लागते, मध्ये मध्ये खाताना ते ओलं खोबरं दाताखाली खूप टेस्टी लागतं खाताना। आणि याला आहे ना आता असं व्यवस्थित आहे ना, अशा प्रकारे आपण असं कट करून घ्यायचं। आपल्याला हव्या त्या साईज मध्ये असं कापून घ्यायचं। आणि व्यवस्थित असं हळूहळू त्याचं छान असं रोल करून घ्यायचं। साठी ना पॅन मध्ये मी असं ऑइल टाकून घेते थोडंसं। आता हे तापलं की याच्यामध्ये तीळ टाकते।
आपले सफेद तीळ असतात ना, ते सफेद तीळ टाकायचे, थोडेसे जिरे आणि ही मोहरी आहे, तर जिरे मोहरी अशी व्यवस्थित टाकून घ्यायचे. गॅस लो करायचा. आता ते सगळं फडफड उडेल. आणि आता बघा किती छान व्यवस्थित सगळं तडतडलं ना. आता याच्यावरती टाकते मी कढीपत्ता. आता हे सगळं आपण आपल्या सुरईच्या वडीवर टाकून घ्यायचं, खांडवीवर टाकून घ्यायचं. बघा याला आता खांडवी, सुरईची वडी असं जो तो आपल्या आपल्या भाषेमध्ये याला बोलत असतो. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करा. आणि आजचा स्पेशल नाश्ता कसा आहे बघा. किती छान आणि सुंदर. आणि हा खायला पण तेवढाच टेस्टी आहे. आता दिसायला जेवढा टेस्टी दिसतोय ना, तेवढाच हा खायला पण तेवढाच टेस्टी आहे. आता याला आपण असं व्यवस्थित खाऊ शकतो. आपली सुरईची वडी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर आवडली असेल किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर छान छान कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल.